आम्ही जाहीर करतो, आज होळी पौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी स्थानावर अंबिका आणि मुकुंद हे दोघेही स्वामींचं चित्र रेखाटतील. निर्णय सर्वांसमक्ष होईल. बंद दाराआड निर्णय होणार नाही. आजची संध्याकाळ ही केवळ चित्रकलेची नसेल, तर धर्म आणि अधर्माच्या संग्रामाची असेल. अहो, आता काय करणार तुम्ही? तुम्ही ते चित्र काढलं नव्हतं हे आपल्या दोघांनाही माहिती आहे. जर तसंच्या तसंच तुम्ही चित्र काढू शकला नाही तर आपण हारलो. ही अशी परीक्षा घेतली जाईल मी विचारच केला नव्हता. खरंच स्वामींनी आपल्याला गोत्यात आणलं. नाही, मी हार मानणार नाही. माझं राजचित्रकाराचं पद मी अबाधित ठेवीन. पण कसं? हे तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही हे चित्र काढू शकणार नाही. एकच चित्र काढायचंय ना. मी कदाचित तिच्या इतका उत्तम चित्रकार नसेल, पण तिच्या चित्राची नक्कल मी उत्तम करू शकतो. नक्कल? हो, मी इतका सराव करेन, हुबेहूब त्याच रेषा, ती चावली, तेच रंग, कुणी ओळखूच शकणार नाही की ती नक्कल आहे. जिंकायचं असेल तर भावना नाही, तर तंत्र महत्वाचं. पण स्वामी ओळखणार नाहीत. स्वामीच काय, कोणीच ओळखू शकणार नाही. कोण उजवा आणि कोण डावा. चित्र जर सारखं असेल तर फरक कसा कळणार? आता वेळ वाया घालून चालणार नाही. रंग, रेषा, हुबेहूब सगळं सारखं. आता आपल्याला जिंकायलाच हवं. पराभव हा शब्दच माझ्या आयुष्यात नाही. आत्ता सरावाला लागायला हवं. चला. स्वामी देवा, सगळी तयारी झाली आहे. आज होलिका दहन आहे. आज फक्त लाकूड जळणार नाही, तर सत्य आणि असत्याची परीक्षा होणार. अंबिका, मुकुंद, तुम्ही दोघांनी आज आमच्या सर्वांसमोर चित्र काढायचं. करा सुरुवात. श्री स्वामी समर्थ. तेव्हा आज जर यांचं भंग फुटलं तर मी सगळं गमावून बसू. अहो, आज तुम्ही दिवसभर सराव केलाय, त्यामुळे आत्मविश्वासाने सुरुवात करा. मुकुंद, तुझ्या खोट्यापणाची साक्ष तू काढलेलं चित्र दे. आणि तू कुणाला कोंडून ठेवलायस हेही समोर आहे. आज अग्नी निर्णय दे. जे सत्य आहे ते उजळून निघेल आणि जे असत्य आहे त्याची राख होईल. गोवर्धना, अरे तुम्ही? अरे मित्रा, नृसिंहभान, अगदी योग्य वेळी धावून आलास बरं. हे बघ, मी योग्य वेळी योग्य ठिकाणी येतोच. आता मुकुंदच्या अत्याचाराची वेळ संपली आहे.
त्याच्या शिक्षेचा काळ सुरू होणार आहे. पण त्याकरता तुम्हा दोघांना साक्ष द्यावी लागेल. पण भाऊजी, त्यासाठी आम्ही पात्र आहोत का? हे बघ, पश्चात्तापाने मन शुद्ध होता. पश्चात्ताप हीच प्रायश्चित्ताची पहिली पायरी आहे. तुम्ही दोघांनी अंबिकाला न्याय देण्याची तयारी दाखवली, तुमच्या मुलाला सुधारण्याची तयारी दाखवली, म्हणून ही दारं उघडली. तुम्ही दोघं आता ताबडतोब स्वामी स्थानावर जा आणि सगळ्यांसमोर काय ते खरं सांगून टाका. जा. बर. अहो, ते बघा, वाळवी निघून गेलीये. हो ना, सगळी नाहीशी झाली. वाळवी घराला नव्हतीच, वाळवी तुमच्या विवेकाला होती. विवेक शुद्ध झाला, वाळवी गेली. जा जा, लवकर जा. मित्रा, अगदी देवासारखा धावून आलास बघ. आनंदी, म्हणजे स्वामीच माझ्या मित्राचं रूप घेऊन आले होते आपल्याला सोडवायला. धन्य आहात तुम्ही स्वामी. आनंदी, चल आता स्वामी स्थानावर जाऊन सगळं खरं काय ते सांगूया. चल. अप्रतिम. दोन्ही चित्र अगदी तशीच आहे. पहा, मी काढलेलं हुबेहूब चित्र. आता सांगा, आमच्यात कोण सरस? आधी जे चित्र काढलं होतं ते कोणी काढलं, कसं ठरवणार? मुकुंद, नक्कल आणि सर्जनशीलता यात फरक असतो. नक्कल हात करतो आणि सर्जनशीलता हृदयातून उतरते. शिव शंकर शंभा. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी.
शिव शंकर शंभो. मुकुंद, तू सराव करून नक्कल केलीस. तुझ्या चित्रात तुझा स्वार्थ दिसतो आणि अंबिकाच्या चित्रात भक्ती आणि कलेचा संगम आहे. इथं समर्पण उतरलं म्हणून हे चित्र जिवंत झालं. स्वामी, अंबिका तुमची भक्त आहे म्हणून तुम्ही चमत्कार करून तिला जिंकवलं आणि मला हरवलं. आम्ही अंबिकाच्या बाजूने कौल दिला असं म्हणणं तुझं. जर तुझ्या आई वडिलांनी सुद्धा हिची बाजू घेतली तर त्यांना खोटं ठरवशील. श्री स्वामी समर्थ. आई बाबा, तुम्ही इथे कसे? राजेश साहेब, आम्ही इथे सत्य सांगायला आलो आहोत. मुकुंदाने आम्हाला खोलीत कोंडून ठेवलं होतं. अंबिकाच्या कलेचा गैरवापर करून स्वतःचं नाव कमवण्याचा प्रयत्न केला होता त्याने. राजेसाहेब, आम्ही चूक केली आहे, पण उशिरा का होईना जागे झालोय. मुकुंद, हे सत्य आहे का? त्याला अटक करा. आता वेळ आली आहे सत्य उलगडण्याची. अंबिका, तू गोवर्धनची केवळ शिष्या नाहीस तर याची वारसदार देखील आहेस. अंबिका, आम्हाला माफ कर. आम्ही तुला नाही ओळखलं. आमच्याकडून तुझ्यावर अन्याय झालाय बाळा. आई बाबा, माझ्या मनात कोणताही राग नाहीये. या होळीमध्ये सगळा राग द्वेष सगळं जळून जाईल. अंबिका ही गोवर्धनची खरी वारसदार आहे. आम्ही कायम तुला संकेत देत होतो पण तू ओळखला नाहीस. तू मला मात्रा देतोयस खरी, पण त्याचा मोबदला देण्याकरता माझ्याकडे काही नाहीये. मी फक्त सत्य समोर आणण्याचं काम केलंय. आता तुझा मुलगा आहे, त्याचं काय करायचं हे तू ठरव. स्वामी, त्या रूपात पण तुम्हीच? आम्ही आमच्या भक्ताला कधीच एकटा सोडत नाही. स्वामी, स्वामी आशीर्वाद द्या. या घरात कलेचा वारसा अंबिकाच्या मुलाच्या रूपाने चालू राहू दे. अंबिका आणि निरंजन, तुम्हाला पुत्ररत्न प्राप्ती होईल. पण कलेला संघर्षाचा शाप असतो. तुमच्या मुलाला त्याच्या वयाच्या 10व्या वर्षी एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. स्वामी, मी तुमची भक्त आहे.
तुम्ही आता जसे आमच्या पाठीशी आहात ना, तसेच 10 वर्षानंतर आमच्या मुलाच्या पाठीशीही उभे राहा, ही खात्री आहे मला. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आपण होळी प्रज्वलित करा. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिव शंकर शंभा. स्वामी, अहो हे काय करताय तुम्ही? म्हणजे ह्या माठातलं पाणी त्या माठात ओतताय, असं का? हा माठ नाही, खडा आहे, खडा. मला वाटतं स्वामीदेव कुणा भक्ताच्या भल्याची रचना आखत असणार. हो, पण माझ्या भल्याची रचना कधी करणार आहेत कोण जाणे. इतक्या वेळ संधी दिली तुला. संधी? स्वामी, नेहमी मला अद्दलच घडवलीत तुम्ही. संधी दिली म्हणे. नाही कपिलाताई, दरवेळी तुम्ही तुमच्या मूर्खपणापायी मिळालेली संधी गमावलीत. संधी म्हणजे केवळ लाभ नाही, परीक्षा असते कपिले. आज पुन्हा एकदा संधी येतोय. खरंच स्वामी? हो, पण लक्षात ठेव, घडा जेव्हा भरलेला असतो तेव्हा शांत असतो आणि जेव्हा रिकामा असतो तेव्हा आवाज करतो. चला आमच्या बरोबर. हो चला. थांब थांब. या दाराच्या आत भरपूर सोनं आहे. तुम्ही आज जाऊन तुम्हाला हवं तेवढं सोनं घेऊन बाहेर येऊ शकता. अट मात्र एकच, आतमध्ये फक्त एकदा जाता येईल. एकदा बाहेर आलं की परत जाता येणार नाही. पहिले कोण जाणार? मी जाते. सोनं 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 सोनं. वा वा वा, सोन्याच्या बेटा, एवढं सगळं सोनं. कपिले, आयुष्यात आता कसलीच ददात नाही. आयुष्य एकदम सुखात जाणार आता. आता हे सगळं एका गोणीत भरतो आणि आम्ही सगळं बाहेर घेऊन जातो. अरे बापरे, तिथे पण आहे. सोनं 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 सोनं. कुठून करू सुरुवात? कुठून करू सुरुवात? सोन्याच्या विटेपासून करते. सोन्याची वीट, सोन्याची वीट, सोन्याची वीट. अजून सोनं? हे सोनं काही कमीच होत नाहीये. नाही, आम्ही अजून भरणार. काय ग, बाहेर येणार आहेस की आताच थांबणार आहेस? आले आले.
झालं का समाधान? नाही ना स्वामी, अहो अजून खूप सोनं आहे, पण गोणी एकच होती ना, त्यामुळे सगळं काही घेता आलं नाही सोनं. कपिला ताई, अहो एवढं मिळालंय ना, मग राहा की समाधानी. अहो 7 जन्माला पुरेल हे तुमच्या. सुंदरे, आता तू जा. स्वामी देवा, नको, मला आता कसलाच मोह राहिलेला नाही. अगं जा, हवं तर जे सोनं आणशील ते गोर गरिबात वाटून दे. जा. स्वामी देवांना माहिती आहे मला मोह नाही. आयतं काही देणं त्यांना मान्य नसतं तर मग मला का पाठवताय? नक्कीच काहीतरी कारण आहे यामागे.